जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. मी करतो थोडासा आजारी आहे, त्यामुळे मी 7-8 दिवस तर म्हणजे हेच नव्हतं, ॲक्टिव्ह नव्हतो. पण आज अशी आनंदाची खबर तुम्हाला देणार आहे. तुम्ही थंबनेल बघितलं असेल, तुम्हाला खूप आनंद झाला असेल बघून. तर आता मी जस्ट चाललो आहे हॉस्पिटलला. आदित्य पप्पा झालेला आहे, मी काका झालेलो आहे. आणि लगेच आम्ही तडक निघलो, मला फोन आला, लगेच उठलो, आजारी होतो जरा, उठलो पटपट फ्रेश आलो, पटकन निघलो. आणि आता मी गेलो. त्याने मला ॲक्च्युली आता सांगितलेलं नाही आहे की काय कसं आहे. तो म्हणला ये, मी तो आल्यावर सांगेल, कारण त्याला मला माझे एक्सप्रेशन बघायचे असतील किंवा काय. तर मला पण खूप आनंद झाला आणि मी चाललो आता तिकडे. आता बघूया, 1-2 मिनिटातच पोहोचतो. हॉस्पिटल बहुतेक आलेलं आहे, हॉस्पिटलला आलेलं आहे. आता मी जातो, बघतो तिथे कसं आहे काय बघतो. फुटेजेस किती घेता येतील काय माहीत नाही आहे, पण एक तुम्हाला पण इन्फॉर्म करणं गरजेचं आहे. त्याच्या ब्लॉगमधनं तो करलाच. पण चला, एक आनंदाचा क्षण आहे. खूप दिवसानंतर म्हणजे एक नवीन पाहुणा आमच्या जिगरी टीममध्ये येतोय. आणि एक छोटासा आमचा म्हणजे काय म्हणतात त्याला, काय आता मला शब्द नाही आहे त्या गोष्टीसाठी बोलायला, पण खूप आनंद आहे. तो आनंद तुम्हाला बोलण्यातून कळत असेल, बघण्यातून कळत असेल. जो कंटिन्यू करा. चला आज बघूया, आता मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. खालीच काय म्हणलं त्याला, खालीच म्हणलं आपल्या घरी लक्ष्मी आली बरं का, आपल्या घरी लक्ष्मी आली. बघायचं का डायरेक्ट तू माझ्या याच्यावर फेस टाइम कर. यावेळेस तू मी किती फोन लावतो, व्यस्त लागते. कधी येणार आहे तू, कधी येणार बघायला? कधी ये, फोन कर. काळजी घे, व्यवस्थित आहे, निवांत घे. येस, थँक्यू. फेस टाइम करा. कसं काय रे, कसं वाटतंय? सांगितलंय ना मी तसं यायला वेळ लागला, मी सांगून देतो बनीला. डिस्प्ले तसं लावलं दिसत आणि आपल्या घरी लक्ष्मी आली आणि ती लाईनीत पण आहे देवाच्या. बघ म्हणजे किती किती पाहुणे. माझी बायको पण दर्शनाला. वा 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 वा. दोघं पण दर्शनाला गेले. आख्याची बायको दर्शनाला गेले, माझी होणारी बायको दर्शनाला गेली. घे दर्शन, घे व्यवस्थित. मला फोन कर फ्री होऊन, तुला व्हिडिओ कॉल कर. माझ्याकडून घेतलं तरी चालेल. हो, काय विषय नाही. काय वाटतंय ऋषा, काका झालास? काका तर मी खूप दिवस आधीच झालो होतो, जेव्हा आदित्यने मला ते गिफ्ट दिलं. पण आज ऍक्च्युअल मध्ये काका झालोय. आणि मला कोण झाली, पुतणी झाली ना. यस, ओके. पण हे कट करणार का, टाकू पण शकतो काय माहित नाही. प्रोटोकॉल आहेत ना. अच्छा, प्रोटोकॉल नुसार सांगायचं नाही का आपण काय झालंय? नाही ते नाही माहिती, पण तिथनं आदेश आल्यानंतर ना व्हिडिओ पहिले 2-3 दिवस, मला 2-3 दिवसांनी तो टाकणार आहे. हो, मग त्यानंतर तू टाकू शकतो. त्यामुळे 2-3 दिवसांनी टाक, म्हणजे तुला पण चांगला भेटल रिस्पॉन्स कंटेंटवर कंटेंट भेटल. ठीक आहे. आणि माझं असं म्हणणं होतं की आता कवर आपण जाऊन दुसऱ्यांचे पाळणे हलवायचे, आपला पण हलवा जरा, काहीतरी खुशखबर द्या. म्हणजे आम्हाला एकदा काकानं 2दा काका व्हायचं फिलिंग येईल, म्हणजे भारी वाटेल. इस पर हमको भी एक आहे. नको. आपण दुसऱ्याच्या लग्नातलं जेवण जेवायचं, कधीतरी आपल्या पण लग्नातलं जेवण ठेवा. गुरु काय यंदाच्या वर्षी नाही, यंदाच्या वर्षी माझ्या 2026 गाजूनच टाका ना ऋषी भैया. नको फिरून माझ्यावर झालेली राईट आली माझ्यावर. आणि काही विषय नाहीये, मस्त वाटतंय. आज जरा आमच्या जवळ खूप दिवसांनी आम्ही भेटलोय. पण आमच्याच जवळच्या मित्रांपैकी कुणाच तरी ते टाकणार आहे का नाही सांगू मला. टाकणार आहे. टाकू. जवळचे जे म्हणजे आपल्या आदित्यची मुलगी झाली, तिला बघितलं जवळ जाऊन. तर असं नाही का आजवर बघितले सगळ्यांचे, पण नात्याकोत्यात बघितले. पण तू असं पहिल्यांदा व्हायचं ना, जन्म झालेलं मुलं. मी तर 3 तासानंतर बघितलं लगेच डायरेक्ट. भाई मी धन्य झालो बघून, नाही का. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये खूप लय गोड आहे, म्हणजे असली गोड आहे ना, पण त्यांच्यापेक्षा गोरी झाली माहिती का. ह्यांना काळं बनायला लागणार आहे थोड्या दिवसांनी. कारण एक गोरापणा असतो, तिचा जर मी बघितला कलर,
तो गोरच्या वरचा लाल लाल पण असतो ना टमाट्यावानी, तसा कलर आहे. फोटो बिटो हाताचे बिताचे एकदम मस्त विषय. आणि चांगली गोष्ट आहे की पहिली पोरगी झाली. लोकांचं असं असतं की त्यांना पहिला मुलगाच हवा असतो, मुलगी नको असते, पण ॲक्च्युअली पोरगी होणं पण खूप मोठं भाग्य आहे. कारण आपल्या घरामध्ये एका लक्ष्मीचं काय म्हणते त्याला एंट्री होत असती, तर ती चांगली गोष्ट आहे. आणि इथून पुढं तर त्यांच्या घरात मला जर स्वतःला जरी बोर झालं तर मी त्यांच्या घरी जाऊन बसेल, कारण आता एक एंटरटेन करायला एक व्यक्तिमत्व आलंय त्यांच्या घरात, मजा येणार आहे पुढं. बस का अजून काय बोलायचं नाही अजून बाकी काय नाही बोलायचं. आणि तेवढंच तुम्ही पण थोडं मनावर घ्या. मला फक्त आदित्यच्या घरी जायचं नाही एंटरटेन व्हायला, तुमच्या पण घरी यायचंय, त्यामुळे लवकर मनावर घ्या. मिस करतोय आपला म्हणून आपण गोल्डन प्ले बसण्याकडे जायला. तर गाईज आम्ही आलो होतो. आता सगळ्यांना आपण विचारलंय, ऋषा राहिला होता आणि मेन बाळाचे पप्पाच राहिले. बाळाच्या पप्पांच्या फिलिंग्स विचारून घेऊ आपण, काय विषय. आम्हाला खूप जास्त आनंद होतोय, पण ते आम्हाला ॲक्च्युअली किती आनंद होतोय आम्हाला शब्दात सांगता येत नाहीये. पण जेव्हा तो झाला होता तेव्हा तर आमची रिॲक्शन घ्यायला कोणी नव्हतं, पण तरी असे आनंद आम्हाला शब्दात नाही सांगता येणार. काहीतरी वेगळंच काहीतरी अचीवच केल्यासारखं वाटते मला. ड्रीम कम्स ट्रू. स्वप्न चालून प्रत्येक वाक्याला एक म्युझिक दे माझ्या. आता आम्ही आता एक चॅलेंज आता बोलतो, तू प्रत्येक वाक्याला एक म्युझिक दे. जे मी ठरवलं होतं ते मी केलंच. झेप घे उडून पंख घे. अजून एक ज्यावेळेस बाळ माझ्या समोर आलं त्यावेळेस मला समजलंच नाही मी नेमकं काय करू, इतका भारावून मी गेलो होतो. नन्ही सी प्यारी सी अच्छी सी अजून एक. त्यानंतर मी माझ्या सगळ्या भावांना भेटलो, माझा आनंद त्यांच्यासोबत शेअर केला आणि तो शेअर केल्यामुळे तो माझा आनंद अजून द्विगुणित झाला. मित्र असो तो वाट करी ह्याच्यात दुसरं पण आहे. आनंद काय ते गगनात माझ्या मागे ह्याला उगतच घेतलं गाणं. स्वतःचं गाणं promotion करतं. आमच्या स्वतःच्या ते गाणं नाही म्हणतं, चांगलं आहे. दुसरी लाईन, चला दुसरी लाईन. अजून काय बाबा. विशाल तू बोल, तुझा ब्लॉग तुला काय वाटलं? आम्ही तिकडे देतो मागून घेऊ. माझ्या फिलिंग्स तर मी सांगितल्यात माझ्या ब्लॉग मध्ये. माझं मी हे पण सांगितलंय, दूरदृष्टी. लय घाण प्लॅनिंग असली घाण प्लॅनिंग केली ना तो डायरेक्ट अशा कपाळात येतील. आदित्य समोर सांगायचं का? तर आम्ही ऍक्च्युली असं केलंय की माझं आता लग्न खूप दिवस झाले नाही का, लोक माझे लग्न ऍक्च्युली आज दवाखान्यात आल्यामुळे मला असं वाटलं की लग्न करूया का, तर तुला बाळ झालंय तर मला पण असं इच्छा झाली की भाई आपलं पण एक फॅमिली असावं, परिवार असावं. माझं एक टार्गेट आहे, अशी इच्छा आहे का लग्न होऊन बाळ व्हावं, दोन्ही गोष्टी. पण माझी एक आधुनिक इच्छा आहे की मला मुलगाच पाहिजे, जेणेकरून काय विचार ही दोस्ती रिश्तेदारी. आता पुढचं ते कारण माझ्या मुलाचे सासरेच मर्सिडीज ई क्लास वापरतात, तर विचार करा लग्नात मे बॅग देऊ शकतोय. येस, कारण मी तर माझ्या आयुष्याकडनं होप सोडून दिलेले पोराकडून अपेक्षा लावतो. माझ्या पोराकडनं फॉर्च्युनर तिथे नाही मिळणार, नाही. माझ्याकडनं घ्यायचं. येस, ठीक आहे, म्हणजे व्याहीकडनं घेऊ शकतो, कारण आता माझ्या आयुष्यातले होप संपलेत गाईस. कारण मला आता असं वाटतं माझे ड्रीम्स कम्प्लीट होत नाहीये, मग ते मला आता दुसऱ्याच्या जीवावर करायला लागतील. म्हणून पोरगा अजून एक्झिस्ट पण करत नाही त्याच्या जीवन कारण त्या मुलाला इन्व्हेस्टमेंट कायच नाहीये ना, 0 इन्व्हेस्टमेंट वरती आपला बिझनेस आहे. वॉटर प्लॅनिंग हे सगळं काय म्हणतात त्याला थट्टात्मक चर्चेचा विषय नाही, मी सिरियस आहे. थट्टात मग मी जुळवायचं प्रयत्न केला, थोडं पण नाही जुळलं. चांगलं जुळलं. आणि जर मला जर मुलगा अगोदर झाला आणि आदित्यची मुलगी जरा मोठी झाली माझ्या पोरापेक्षा जास्त, दुसरा ऑप्शन पण आहे रायबा फॉर्मेन्स. तिकडे पण होऊ शकतं. आता गरिबांना हे वाटतंय का घर गाड्या गाड्या, थोड्या दिवसांनी बँक बॅलन्स बँक बॅलन्स. सेट ऑफ लाईफ.
भाई जावायला तर काय काय देईन दर भाई अख्खं प्रॉपर्टी तुला Proof बनवून आलंय बघ ना. हा 50% नावावर. मग Done. लकी ड्रॉ मध्ये माझ्या पोराचं माणसाला नाव काय आहे. पाहिजे? घर पाहिजे, एखादी गाडी, बँक बॅलन्स आणि माझ्या मुलाला सुंदर बायको याची 2027 ची रायबाची दिवाळी तुम्हाला बँक बॅलन्स द्यायला पुरवून 100% सांगतो. तेच तर राहिलं आता. मी त्याला काय हे म्हणलं on record नाहीये. On record नाहीये. अध्यक्ष महोदय हे on काय record काय नाहीये. हे पटलावरनं काढून टाकलं. हे आमची इच्छा आहे काय की आता गाडी दिली, घर दिलं, आता त्या गाडीत टाकायला पेट्रोलला पैसे, ते घराचं मेंटेनन्स, हो. यासाठी एक बँक बॅलन्स ठराविक दिला त्या पाहिजे. घरात राहायला एक बायको पण करून दिली पाहिजे. त्या पुढच्या पोराला जर हे लागलं पण तर लग्नाचा खर्च करू आता. हा, करू शकतो. एक लग्न लावून देऊ शकतो. प्रभाकरचं करून टाकू. आमच्या दीप्याचं लावा. आमच्या दीप्याचं 32 वर्षाचं अध्यक्ष झालंय. महोदय या चर्चा पटलावरनं काढा, नाही तर माझा खटला विकून मला कुठेतरी जायला लागेल. बस हा सगळा आनंदाचा क्षण याच्यामुळे सगळे आमच्या ग्रुपमध्ये अजून एक मेंबर ऍड झालेला आहे. येस, तर थँक्यू सो मच. असंच प्रेम राहू द्या मजा आली आमच्या. गाईज. बऱ्याच दिवसात आणि असे मोमेंट्स आम्हाला सगळ्यांना एकत्र पण आणतात. येस, रप आले सगळे सगळे धपाधप आले, धपाधप सगळे आले. धपाधप. आम्ही निवांत एका बसलो. तासात सगळेजण आले. निवांतपणे आज. हा. निवांत बसलो. येस. निवांत असतो पण कारण नसतं प्रत्येक वेळेस भेटायला, मग काय ना काहीतरी कोण कामात असतं, पण मग अशी रिझन्स आम्ही शोधत असतो भेटण्यासाठी. मग आणि- हे- अरे असे म्हणजे रे आनंदाचे क्षण रे. वृषाला पण काय कधी पण birthday बाळ असेल होऊ किंवा काय शकतं. असेल. हो, पुरुषाला पण कधी पण बाळ होऊ शकतं. कारण कुठून? कुठून मुलीकडनं जाणार एखाद्या हा एखाद्या, हा एखाद्या कोणत्याही मुलीकडनं एखाद्या. त्याचं गुपित लग्न झालेलं असेल तर आम्हाला काय माहित नाही, पण आम्हाला आमच्या भावावर विश्वास आहे. होऊ शकतो, होऊ शकतं guys. 100% होऊ आणि शकतं. मोहितचे तर आता बाळ शाळेत जायला लागले, ते अजून सांगितलं ना आम्ही कोणाला. मित्रांनो, ब्लॉग तर आता बघितला असेल तुम्ही. कॉंग्रॅच्युलेशन करा आदित्यला कमेंट मध्ये, आणि आम्हाला दोघांना पण. विशाल काका, आखे काका, एकदम विषय ओके. आता ब्लॉग मध्ये आम्ही म्हणजे ब्लॉग नव्हतो तो काढणार, तर तुम्ही विशालचा पण ब्लॉग बघा, माझा पण ब्लॉग बघा. दोन्ही ब्लॉग मध्ये थोडं वेगवेगळं काहीतरी तुम्हाला दिसेल, सिमिलरिटी नाहीये. आणि त्याने गाणं पण यूज केलं त्याच्या ब्लॉग मध्ये, कारण की त्याच्याकडे कॉपीराईट काढायचं असतं रे, माझ्याकडे नाही. आहे तुझ्याकडे पण कुणाचं? आपल्या चॅनलचं आहे. पण ते तुझं कसं पटकन लगेच निघलं, मला विचार करावा लागतो. तुझा पण तेवढं लवकर निघणार. येस, या ब्लॉगच्या माध्यमातून आता तुम्हाला जिगर मराठीवरची सगळी गाणी बघायला भेटतील आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आता सगळ्यांनी काय करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं. आणि सबस्क्राईब 100% करा. 3 लाख म्हणजे फॉलोअर्स आता पूर्ण होणार, म्हणजे 3 लाखाचा पूर्ण परिवार सबस्क्रायबर्स यु नो. आणि इंस्टाग्रामला पण 1.1 मिलियन होणार. एक मला 1 मिलियन करायला टाइम नाही लागला, पण 1 मिलियनच्या पुढं 1.1 करायला 1 वर्ष लागलेले आहेत. आणि ते बहुतेक होतील आता, थोडेसे राहिलेले. असा आतंक, असा परिश्रमानंतर ना सगळं होईल. सो थँक्यू सो मच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, आणि नवीन ब्लॉग लवकरच येईल, कारण की आम्ही सोबत आहे. नवीन व्हिडिओ पण बघायला भेटतील तुम्हाला इंस्टाग्रामवर, इंस्टावर एकदम आत्ताला विस्ता. आता आम्ही गाडीत बसता आणि तुम्ही आमचा ब्लॉग बघून हसता. जीवन आता आम्ही होतो सुस्ता, झोपतो आम्ही मस्त. चला, तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. लव यू, बाय, कीप सपोर्टिंग. मिलेंगे. आमचा ब्लॉग बघायला आहे सस्ता. आणि हा जो पुढे दिसतोय तो नाशिकला जातो रस्ता. आस्ताला दिसता. गाडी मस्त. गाडी आपटली. चला, बाय.